हदगड गटात आमदार नितीन पवार व युवा नेते ऋषिकेश पवार यांच्या उपस्थितीत विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण। कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील दुर्गम आणि आदिवासी बहुल हदगड गटात रविवार दिनांक 23 नोव्हेंबर कळवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार, युवा नेते ऋषिकेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एवढी शेकडो नागरिक, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, माजी पदाधिकारी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण हदगड गटात उत्साहाचे वातावरण दिसून आले। या दिवशी घागरबुडा, हदगड, पायरपाडा, सुडपाडा, नागशेवडी, खडकी, चिराई, शिंदेदिगर, मोहपाडा, गाळपाडा, हरण टेकडी, राहुडे, राजभुवन, संजयनगर, सराड, चिखली, हिरीटपाडा, बोरगाव, रोटी, उंट, ओहड, पोहाडी, साजोळे या सर्व गावांमध्ये गावांतर्गत रस्ते बांधकाम, शिवार रस्त्यांचे खडीकरण, पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी शेड, सामाजिक सभागृहाची उभारणी, पिकअप शेड तसेच ग्रामीण सुविधा उभारणीची विविध कामे सुरू किंवा पूर्ण झाली आहेत। अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेल्या या सुविधामुळे स्थानिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमादरम्यान आमदार नितीन पवार यांनी शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची गती वाढविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला। कळवण सुरगाणा तालुक्यास व हदगड गटातील अनेक कामे मंजूर करून त्यावर जलद गतीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। तर युवा नेते ऋषिकेश पवार यांनी तरुणांपासून महिला व ज्येष्ठांच्या अडचणी लक्षात घेऊन सर्वांगीण विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने राबविली जाईल असे आश्वासन दिले। स्थानिकांसाठी रस्ते, वीज, आरोग्य सुविधा आणि सामुदायिक विकास ही मूलभूत गरज असल्याचे नमूद केले। कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर अलबाड, योगेश ठाकरे, दादाजी चव्हाण, बोरगावचे सरपंच अशोक गवडी, देवीदास दळवी, एकनाथ महाले, बयाजी धुळे, पुंडलिक पवार, चंदर भोये, भास्कर चव्हाण, कौशल्या चव्हाण, भास्कर पवार, शिवाजी पवार, दत्तू पिठे, वाल्मिक पिठे, विजय दळवी, शास्त्री गावित, नामदेव भोये, हिरामन भोये, काळू बागुल, मोहनदास भोये, तुकाराम देशमुख, तुकाराम बहाले, सोमनाथ गायकवाड, चिंतामण गायकवाड, चंद्रकांत भोये आदीसह हदगड गटातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी स्थानिकांनी गेल्या काही वर्षात गती घेतलेल्या विकास कामांचे समाधान व्यक्त करत ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे नमूद केले। हदगड गटातील विविध प्रलंबित कामांना गती मिळत असल्याने आगामी काळात आणखी सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, संपादक खुशाल देवरे।